नमस्कार, मी प्रियदर्शनी. असं नेहमीच खरं तर सुरुवात करायची इतकी सवय झाली आहे की आपल्या स्वतःची ओळखही या मॅक्स वुमननेच माझी खरं तर झालेली आहे. त्यामुळे या मॅक्स वुमननी काय दिलं आहे हे मी सांगण्यापेक्षाही मला असं वाटतं की आज आपण इथे जे जमलेलो आहोत, तर मी जरी मॅक्स वुमन असले तरी या स्टेजवर बसलेल्या या सगळ्याच आपल्या मॅक्स वुमन आहेत. त्यांनी त्यांच्या त्यांच्या दशकामध्ये आपला आपला संघर्ष केलेला आहे आणि हा संघर्ष आज आपण जाणून घेणार आहोत. याचं कारण असं आहे की या सगळ्या संघर्षामागे ह्या एकट्या नाही आहेत. या संघर्षामध्ये त्यांना कुणीतरी साथ दिलेली आहे, या संघर्षामध्ये त्यांना कुणीतरी हात दिलेला आहे आणि आता त्या इतक्या सशक्त झाल्यात की त्या इतरांनाही हात देऊ शकतात. पण असं जरी असलं तरी म्हणून सगळ्याच महिलांचं सक्षमीकरण झालं असं आपल्याला खरं तर म्हणता येत नाही. ज्यावेळेस आम्ही मॅक्स वुमनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस अनेकांनी खरं तर याच्यावर आक्षेप नोंदवला होता, कारण महिलांच्या संदर्भातील असलेला कुठलाही विषय हा महत्त्वाचा ठरू शकत नाही, तो ठरतो सबऑर्डिनेट. म्हणजे एक मुख्य पेपर असेल तर त्याची पुरवणीच फक्त महिलांची होऊ शकते, पण महिला या प्रामुख्याने केंद्रबिंदू होऊ शकतात याच्यावर मात्र फार जणांचा विश्वास नव्हता. मला असं वाटतं की मी माझ्या प्रत्येक भाषणांमध्ये मॅक्स वुमनची भूमिका मांडताना हे प्रत्येक वेळेला जाणून बुजून सांगितलेलं होतं की महिला काय करू शकतात. आणि आज आपण सगळेच, खास करून महाराष्ट्रातले नागरिक जे आहोत, त्यांना सगळ्यांना हे कळालेलं आहे की आता कुठलेही प्रवाह बदलायचे असतील तर हे प्रवाह बदलण्याची ताकद जी आहे ती महिलांमध्ये अधिक आहे असं आता आपण नक्कीच सांगू शकतो. आणि गेले 10 वर्ष आम्ही याच बद्दल बोलतो आहोत की महिलांना सशक्त करण्याची गरज आहे, महिलांना हात देण्याची गरज आहे. याच्यामुळे नाही की त्या कमकुवत आहेत म्हणून, याच्यामुळे कारण आपल्याला ही बदलाची प्रक्रिया जर वेगवान व्हायची असेल तर त्यासाठी महिलांना हात देणं, आणि जर आपला समाज हा स्वस्थ करायचा असेल तर आपल्या समाजातला प्रत्येक घटक हा स्वस्थ झाला पाहिजे आणि त्याचं काम हे महिला अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतात. मॅक्स वुमन काय करतं तर मॅक्स वुमन ह्याच महिलांना तुमच्या सगळ्यात समोर आणण्याचा प्रयत्न करतं. महिला म्हटलं की ब्युटी, फॅशन, पेरेंटिंग याच्या पलीकडे काही गोष्टी महिलांना हव्या आहेत का, तर तुम्ही महिलांना विचारलं तर नक्कीच हव्या आहेत. पण इतर माध्यमांमध्ये मात्र महिलांना काय हवंय याचं चित्रण हे वेगळ्या पद्धतीनं केलं जातं. आता महिला ह्या नेतृत्वामध्ये येत आहेत, अनेक ठिकाणी त्या लीड रोल करतायत. अशा वेळेला हा लीड रोल करताना महिलांना अनेक कौशल्य आहेत आणि त्याबरोबरीनं अनेक बाबींची गरज आहे, हे मात्र अजूनही आपल्या समाजाला किंवा आपल्याला खरं तर पटलेलं नाहीये. मला असं वाटतं आज आपला हा जो टॉक असेल यामधनं आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडाही होईल. याचं कारण असं आहे की इथे आलेल्या या सगळ्याच मॅक्स वुमन ह्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी बदल घडवलेला आहे आणि तो इतका सहज बदल घडवलेला आहे की तो कुणाच्याही लक्षातही आलेला नाही आणि अर्थात त्याची नोंद घ्यावी असं इतर कुणाला फारसं वाटतही नाही. पण केवळ एक पुरस्कार दिला, एक सन्मान दिला किंवा एक सन्मान केला म्हणून या बदलाचं आपण कौतुक करतो असं तर आहेच, पण याच्या पलीकडे जाऊन हा बदल, या बदलाची नोंद घेणं हे आपल्याला नितांत आवश्यक आहे, कारण या बदलाची प्रक्रियेला आपल्याला वेळ द्यायचा आहे. ह्या बदलाच्या प्रक्रियेला वेग पण घेणं हे तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे आता महिलांची परिस्थिती बदलेल अशी आशा आपण नुसती व्यक्त न करता त्याला वेग कसा देता येईल, आणि खास करून जेव्हा महिला नेतृत्व करण्याची आकांक्षा, अभिलाषा ठेवतात तेव्हा त्याची काय गरज असू शकते, त्यांची गरज काय असू शकते, यावर पुढच्या काही वर्षामध्ये कदाचित आपण प्रकाश टाकू शकू आणि तेही मॅक्स वुमनच्या माध्यमातून, अशी आशा मी व्यक्त करते. आणि आज आपण सगळे इथे आलेलो आहोत ते या मॅक्स वुमन यांना ऐकायला. तर त्यांच्या संघर्ष कथातून तुम्हाला नक्की काय जाणवलंय हे मात्र आम्हाला सांगायला तुम्ही
बिलकुल विसरू नका. कारण जो विचार आम्ही करतोय कदाचित तो विचार तुम्ही करत नसाल, पण त्या विचाराशी तुम्ही असहमत जरी असाल तरी तो विचार काय आहे हे मात्र आम्ही नक्की ऐकणार आहोत. तर आता आपण इथे उपस्थित असलेल्या अगदी डॉली असतील, डॉली ठाकूर असतील किंवा ज्योती मॅडम असतील आणि त्याबरोबरीनं राही मॅडम असतील, या सगळ्यांना आपण ऐकणार आहोत. मी आता तुमचं फार वेळ घेणार नाहीये, कारण मॅक्स वुमनचं काम हे केवळ 1, 2, 3, 4, 5 मिनिटात संपणारं नाहीये. कारण गेली 10 वर्ष आम्ही सातत्यानं काही ठराविक विषय हातात घेऊनच त्यावर काम करतोय. दिसतं तितकं सोपं नाहीये, पण हे फार अवघड पण नाहीये. थँक्यू.